आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. देशातील सहकार चळवळीसाठी अभिमानाची बाब असलेल्या निवडणुकीत चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तसेच बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे BDCC अध्यक्ष सहकार रत्न अण्णासाहेब जोल्ले यांची नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया NCUI नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर दणदणीत बहुमताने निवड झाली आहे. NCUI ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वोच्च सहकारी संस्थांपैकी एक मानली जाते. अण्णासाहेब जोल्ले यांनी निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी संजू कुशळकर यांचा 15-0 अशा एकतर्फी मताधिक्याने पराभव करत विजय मिळवला. या निकालातून सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी त्यांच्या नेतृत्वावर, अनुभवावर आणि कार्यक्षमतेवर दाखवलेला प्रचंड विश्वास अधोरेखित झाला आहे. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ सहकार क्षेत्रात त्यांनी केलेली निस्वार्थ सेवा, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि शेतकरी तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची ही पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला या निवडीमुळे अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे. अनुभवी सहकार नेत्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि सहकार भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या ऐतिहासिक विजयात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, संरक्षक DN ठाकूर, नाफेडचे संचालक अशोक ठाकूर तसेच निवडणूक प्रभारी कुलदीप चहल यांच्या मार्गदर्शन व सहकार्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्यावर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले. सहकारी संस्था अधिक सक्षम करणे, ग्रामीण समाजाला बळकटी देणे तसेच राष्ट्राच्या विकासाशी सुसंगत अशी स्वावलंबी आणि समृद्ध सहकार व्यवस्था उभारण्यासाठी पूर्ण समर्पणाने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारातून समृद्धी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून देशातील सहकार चळवळीला अधिक उंचीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अण्णासाहेब जोल्ले यांच्या निवडीमुळे देशातील सहकार चळवळीला नवे बळ मिळणार असून नाविन्यपूर्ण उपक्रम, सुशासन, शेतकरी विरहित आणि शाश्वत सहकार व्यवस्थेला अधिक चालना मिळेल असा विश्वास सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार शशिकला जोल्ले, बिरेश्वर संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब जोल्ले, श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार खोत, निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळासाहेब कदम, संचालक शरद जंगटे, अविनाश पाटील, CEO बहादूर गुरव, विजय राऊत यांच्यासह अन्य उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.